वेळेस काय काय येणार नाही त्या त्या दिवशी कशी तो धरून नेलं तसं नेहमी लय गर हॅपी अॅनिव्हर्सरी आहो. हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आणि त्यासोबतच अजून एक गोष्ट म्हणजे आज कांचनच्या आणि आहोच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर सगळ्यात आधी त्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं सारिका कांचनच्या दुनियेमध्ये. तर आता जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच असेल की आज आहे कांचनची ॲनिव्हर्सरी म्हणजेच तिच्या लग्नाचा वाढदिवस. तर जेव्हा पण तिच्या लग्नाचा वाढदिवस असतो किंवा तिचा वाढदिवस असतो ना तर मी खूप एक्सायटेड असते आणि लग्नाच्या वाढदिवसासाठी तर खूपच एक्सायटेड असते, कारण याच दिवशी ती आमच्या आयुष्यात आली होती आणि तेव्हापासून आमच्या आयुष्यातली ना हॅपीनेस खूपच वाढलेली आहे. त्यामुळे ना तिची ॲनिव्हर्सरी म्हणजे तिचा जन्मदिवसच असल्यासारखा आहे आमच्या लाईफमध्ये. तर त्या दिवशी आम्ही खूप खुश असतो सगळेच. मला तर खूप छान वाटतं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. तर आता तुम्हाला तर माहितीच आहे घरात आई आहे आबा आहे, त्यामुळे ना सकाळी लवकर स्वयंपाक करायला लागतो. तर मी तर सकाळी लवकर चपाती करून घेत होते, कारण तिला छान चपातीचा नाश्ता पाहिजे होता, कारण तिला मला रात्री सांगितलं होतं दीदी सकाळी चपाती कर म्हणून. आणि इकडं बघू शकताय तुम्ही काकाचं आणि खुशीचं खेळायचं चालू होतं. तर रोजच या दोघांचं असं खेळायचं चालू असतं. खुशी काय करते तू? हा काय निवांत बसती आणि आमच्या कशी असल्यावर रडती आहे ना? काय होते का? तर आता खुशीला बरेच दिवस झाले तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय कांचन आल्यापासूनच, आणि तेव्हापासूनच अशा खूप कमेंट्स यायला लागलेत इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला पण की कांचनला बाळ झाला आहे का, कांचनला तिकडे गेल्यावर बाळ झालेलं आहे का, असं बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. तर त्याचं पण आन्सर मी आज देणार आहे. तर ही आहे खुशी. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले तर आता खूप दिवस झाले ते आमच्यासोबतच असते आणि जास्त करून कांचनसोबत तिचे व्हिडिओज आहेत. तर त्यामुळे सगळ्यांचा गैरसमज झाला आहे की ती आमचीच मुलगी आहे म्हणून. तर खुशी माझ्या बहिणीची मुलगी आहे म्हणजे आबूची, आणि तिचे ना खूप लाड करतात हे दोघं पण आणि आम्ही सगळेच. तर त्यामुळे ना बऱ्याच वेळा वाटतं की ती आमचीच मुलगी आहे. तर ती माझ्या बहिणीची मुलगी आहे खुशी. आणि आता आई आजारी असल्यामुळे बरेच दिवस झाले ती इकडं आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर रोज सकाळी असं वातावरण असतं घरातलं, घरात सगळीकडेच ती खेळत असते आणि तिचे छान असं हसण्यानं ना आमची मॉर्निंग होत असते. सकाळी लवकर पहाटे 4 वाजता उठत असते ती सकाळी. आणि काकांची तर खूपच लाडकी झालेली आहे. त्यांच्याकडे गेली ना शांत असते. तर मग अशी तुम्ही बघितलं असेल त्यांनी काही केलं ना तरी रडत नाही, पण आम्ही काय केलं की लगेच रडत असते. जवळ जरी घेतलं ना तरी रडत असते. तर रोज सकाळी ना असं आम्ही तिच्यासोबत सगळेच जण खेळत असतो आणि अंशूसोबत पण. तर खूप छान वाटतं. तर पीठ मळून झालं आहे माझं आता आणि इकडं मी चहा करून घ्यायला लागले होते. तर रात्रीचं थोडंसं दूध शिल्लक होतं ना त्यामध्येच ना मी चहा करून घेतला, कारण दुसरं दूध परत आणायला लागते म्हणून. आणि सोबतच मी ना आहोंसोबत आणि कांचनसोबत गप्पा पण मारत होते. आबू पण साईडला बसलेली होती. तर आमचं बोलणं पण चालू होतं संध्याकाळच्या सेलिब्रेशनविषयी, तेच आम्ही बोलत होतो. आणि सोबतच लग्नाच्या काही आठवणी होत्या त्या देखील आम्ही डिस्कस करत होतो एकमेकांसोबत. तर एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आपण ह्या गोष्टी परत आठवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तेच कांचन पण इथं बोलत होती. तर आता ना बऱ्याच वेळा ना मला कमेंट्स आली होते देवारा, म्हणजे आम्ही तिथंच स्वयंपाक वगैरे करतो ना, त्यामुळे मग देवारा तिथे बरोबर वाटत नव्हता. त्यामुळे मग देवाऱ्याची जागा चेंज केलेली आहे आणि आता इकडं देवारा घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही, जो की कपाटात ना व्यवस्थित म्हणजे एका साईडला राहते आणि कोणाचा हात वगैरे तिथं लागू नाही शकत. त्यामुळे मग अगोदर तिथं होतं देवारात
तुम्ही बघितलं असेल तिथं, तेव्हा आम्ही वरती स्वयंपाक करत होतो, त्यामुळे मग खाली व्यवस्थित राहत होतं. पण आता ना सगळेजण भरपूर लोक असल्यामुळे ना आम्ही गॅस खाली घेऊनच स्वयंपाक करतोय, त्यामुळे मग तो गॅसचा खाली सगळा ना पसारा होऊन जायचा. म्हणजे म्हणजे खाली सगळं आपण घेतलेलं असते, डबे वगैरे हे सगळं, मग ते सगळं असं देवापुढे मांडायला लागायचं. तर त्यामुळे ना मी देवाची जागा बदललेली आहे आणि इकडं देव घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि ह्या खुशी मॅडमचं तर चालूच आहे, तिला ना असं झोप येत नाही, 11-12च्या पुढं झोपते, सकाळी तर पहाटे 4ला उठत असते. तर त्यामुळेच मी इकडं देवारा घेतलेला आहे आणि कांचनचं देव पूजायचं चालू आहे इकडं. आणि मग तिचं देव पूजन होईपर्यंत मग म्हटलं चला चपात्या तर करून घेऊया, चहान चपाती सगळ्यांनाच देणार होते मी नाश्त्याला. आणि आता कसं व्हायला आलं, नाश्त्याला जर नाश्ता बनवला ना तर स्वयंपाक करायला ना 1-2च वाजते. म्हणजे सगळं नाश्ता देऊन कपडे भांडे वगैरे सगळं होईपर्यंत. मस्त आम्ही घरात 2 जण आहे, आता 2-3 जण आहे. पण कसं होतं माहिती आहे का, अंशूला पण कधी कधी कांचन घेते, मग खुशी तर काय आईशिवाय राहतच नाही. मग थोडा वेळ असला तरी मग कांचन घेत असते, मग तेवढा वेळ ती आराम करत असते, असं होतं. नाही तर काही करूच शकत नाही. त्यामुळे ना असं खूप कामाचा पसारा होतो. तर म्हणतात की 2-3 बायका आहेत तरी पण एवढा वेळ होतो. तर असं होतं, त्याच्यामुळे असं होतं ना, आबूला थोडासा आराम भेटावा म्हणून कांचन खुशीला आणि अंशूला दोघांना पण घेत असते. त्यामुळे मग आमची कामं अशी हळूहळू चालू असतात. तर सकाळी नाश्ता करून घेतला की नाही स्वयंपाकाला मग 1-1.5 वाजते. 1-1.5 वाजता मग परत आईला पण जेवण वगैरे द्यायचं असतं. आणि आता अजून पण अशा कमेंट्स येतात की सारखं आईचंच बोलत असते, सारखं आईचंच बोलत असते. तर कसं आहे सांगू का, माझ्या लाईफमध्ये जे काही चालू आहे ना ते मी तुम्हाला दाखवत असते. आता सध्या तर आईचंच चालू आहे, आईचं हे करायचं, आईचं ते करायचं. आमच्या घरात पण सारखं तेच बोलणं असतं, आईला गोळ्या दिल्या का, आईला औषध दिलं का, आईला जेवण काय बनवायचं. तर असं असतं. तर इथं बघू शकताय तुम्ही, कांचनने छान अशी मस्त देवपूजा केलेली आहे. आणि देवपूजा केली ना, घरातलं वातावरण ना एकदम प्रसन्न आणि छान असं होतं आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. नमस्कार सर्वांना. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, तर हॅपी अॅनिव्हर्सरी आहो तुम्हाला. तुला मी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चालतंय का? होय होय चालते गे. तर आता आम्ही गणपतीला जाणार आहे आणि मी देव पूजलं आणि ताईने स्वयंपाक केलाय. आता आम्ही जाणार आहे गणपतीला. मी पण येऊ काय? तुम्हीच आम्हाला घेऊन. तर मागच्या वेळेस ताईला नेलतं अंगारकी चतुर्थीला आणि ताईला घाबरल्या होत्या. तर ह्या वेळेस ताई काय येणार नाही त्या. त्या दिवशी कशी तो धरून नेलतं तसं नेहमी लय गर्दी असते. मी एकटीनं नेलतं त्यांना धरून पण त्या येत नाहीत असं म्हणते. तरी बी नेहमी होय होय हा होय होय तो सांगितले मी ते लगेच. होय. इकडं आता ताई चपात्या करायला लागले त्या आणि ताई चपात्या करून आबूला द्यायला लागलेत 4 चपाती खायला. आणि अंशूची तर गेम चालू आहे खेळायची. अंशू काय जेवतच नसतो या. नुसती गेम पाहिजे आहे ना. हा चला गे, तुम्ही पण चला गे. वाव. माघारी ये. तसंच आम्ही गेलो होतो, पण ह्या वेळेस आता काही निघत नाही, कारण मागच्या वेळेस खरंच लय गर्दी, लयच तुंबले. बरं ताई चला की मग जाऊया गे आवरून, आल्यावर करूया पोळ्या मग दोघे जणी. ताई काय आल्याच नाहीत आणि आम्हीच गेलो. मग ताई नकोच म्हणल्या आणि ताई आल्या नाहीत ते पण बरंच झालं, कारण ह्या अंगारकी चतुर्थीला खूप गर्दी होती. आणि बघा तुम्ही बघू शकताय आतमध्ये तर खूपच गर्दी होती. आणि ही बघा सांगलीची ग्रामदेवत केंगणेश्वरी माता प्रसन्न मंदिर आहे. तर ह्या केंगणेश्वरी देवीला पण खूप गर्दी होती. तर इथं गणपतीच्या मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी असं जारचं पाणी ठेवलेलं होतं. जर अंगारकी चतुर्थीला नव्हतं पाणी ठेवत आहे, पण ह्या चतुर्थीला पाणी ठेवत होते. आणि तर आत गर्दी असल्यामुळे ना, जर चतुर्थीला घेतात आतमध्ये, पण ह्यावेळेस अंगारकी चतुर्थीला बाहेर दुर्वा फुलं आणि नारळ इथं देतोय बाहेर.
आणि 2 ठिकाणी असं पुजारी बसलेत नारळ आणि ध्रुवा फुलं घ्यायला. तर मी पण इथंच ध्रुवा आणि फुलं सगळं दिलं. तर बघू शकता इथं गर्दी किती आहे. खूपच गर्दी होती. प्रत्येक अंगार चतुर्थीला एवढी गर्दी मी बघितली नव्हती, पण ह्या चतुर्थीला लयच गर्दी होती. बर्थडेची तयारी चालू आहे आणि आता घरात सगळीकडे पसारा आहे. त्यातल्या त्यात आता आम्ही बऱ्यापैकी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता मी नाव करायला लागलो डेकोरेशन. तर इथं बघा ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही तयार व्हायला लागलोय. केक कट करायचा आहे आणि आबू पण तयार झाली, मी पण आणि ताई पण तयार व्हायला लागलेत. तर इथं बघा मी साडी कसली घातली. पहिल्यांदा ही कलरची साडी घातली मी आणि ह्यांना आवडली साडी, त्यामुळं यांनी म्हणलं माझ्या शर्टला मॅचिंग होतंय हीच साडी घाल, म्हणून मी पहिल्यांदा ह्या कलरची साडी घातली. कशी दिसते ती पण सांगा. तर अंशूला पण आबू आवरायला लागले. अंशूनं सकाळपासूनच ड्रेस घातला होता, पण त्याला नुसतं डोकं विचारायचं होतं, हे पावडर लावायचं होतं. तर आम्ही बघा इथं आवरायला लागलोय दोघीजणी. तर साडी कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते. हे असं कोट घालून आलेलं मी दिसतोय. हां बरं बरं काढतो की काय होते जरा काढतो की. कॅफे आहे की. थँक्यू थँक्यू अरे थँक्यू 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 पण काय किती आणि आजच्या कार्यक्रमाची सेंटर ऑफ अट्रॅक्शन आमची खुशी. तर खुशी झोपली होती, पण हळूहळू सगळ्यांच्या कालव्यानं उठून बसली आणि बघू शकताय ती कशी बघते इकडं टुकू टुकू. तर आता सकाळपासूनच तुम्ही खुशीलाच बघताय. तर सकाळपासून आमच्या घरात ना असंच वातावरण असतं, खुशी अंशू आणि खूप छान असं वाटतं घरात. आणि आता तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आता बऱ्याच कमेंट आल्या होत्या आणि प्रत्येक वेळेस येतच असतात की एक्झॅक्टली कांचनचं लग्न कधी झालंय आणि कांचनच्या लग्नाला किती वर्ष झालेत ते. तर कांचनच्या लग्नाला ना आज 7 वर्ष पूर्ण झाली ती. तर तिचा लग्नाचा ना 7वा वाढदिवस आहे आज. आणि असं छान प्रकारे म्हणजे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी डेकोरेशन करून घेतलंय आम्ही. म्हणजे आणि अंशू तर ना आता तुम्ही बघतायच व्हिडिओमध्ये केक आणल्यापासून ना तो केकचा चाकू हातात घेऊनच आहे केक कट करायचा म्हणून. तर कांचनला पण त्याला मांडीवर घ्यायचं होतं आणि आहोनला पण त्याला मांडीवर घ्यायचं होतं. त्यामुळे कांचन म्हणत होती तू माझ्या मांडीवर आणि आहो म्हणत होती तू माझ्या मांडीवर आहे, असं होतं. तर तो काकाचा लाडका आहे त्यामुळे त्यानं काकाच्याच मांडीवर बसलाय. तर आता ना बऱ्याच कमेंट येते की आहोंचा वाढदिवस साजरा करणारी ना तू पहिलीच असशील. खरंच काय काय चांगल्या पण येतात आणि काय काय वाईट पण येतात. काय काय मला चांगले म्हणतात, काय काय मला वाईट म्हणतात. पण कसं जायचं सांगू का, मला माहिती आहे मी कसे आहे ते. आणि छान कमेंट पण खूप येतात बरं का, की तुला मानलं पाहिजे ताई, हे सगळं करायला धाडस लागतं, खरंच हॅट्स ऑफ टू यू. आणि अशा बऱ्याच छान छान कमेंट्स येतात ना, त्यासाठी ना तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला समजून घेतलं आणि मी कोणत्या परिस्थितीमध्ये हे केलं आहे ना ते तुम्ही मला असं आता थोडंसं समजायला लागलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी निगेटिव्ह कमेंट ना यायच्या बंद झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात जरी येत असल्या ना तरी पॉझिटिव्ह कमेंट इतक्या छान असतात ना, तर त्या निगेटिव्ह कमेंटकडनं माझं लक्षसुद्धा जात नाही. तर थँक्यू सो मच, मला असंच सपोर्ट करत राहा तुम्ही. तर आज पहिल्यांदा खुशी ऑप्शन करणार आहे काकाचं आणि माऊचं. तर ती 7च महिन्यांची आहे बघू शकताय तुम्ही. आणि तिनं ऑप्शन केलं आहे आता इथं. आणि राहुल हे सगळे बसले होते. आता इथं जास्त आमची बऱ्यापैकी फॅमिली नाही आहे, तुम्हाला माहीतच आहे. 2 भाचे आणि आम्ही सगळे एवढंच होतो. तर हे ना माझ्या लहान भाचीची बायको आहे
बऱ्याच वेळा तुम्ही हिला पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि आमची फॅमिली नसल्यामुळे ना प्रत्येक ना फंक्शनला किंवा कशाला ना आम्ही यांना बोलवतो. आम्ही सगळेच एकत्र असतो. मग साधं जरी पोळ्या वगैरे जरी केल्या ना तरीसुद्धा आम्ही सगळेजण एकत्र येत असतो. म्हणजे आता आमच्या नणंदबाई नाही आहेत त्यामुळं ना 2 भाचेच आहेत. तर बघू शकताय ही दोघं किती छान बसले ती ह्या दोघांच्या मांडीवर, कांचन आणि ओजस्वी. आणि ह्यांना पण किती छान वाटायला लागले, कांचनला पण आणि दोघांना पण. आणि खरं तर ही साडी कांचनला कशी वाटली ना ते कमेंट करून मला नक्की सांगा. कारण या साडी घालायला ना ती नको म्हणत होती. त्या कलर छान नाही वाटत आहे. पण मीच तिला सांगितले की तू एकदा तरी असा कलर ट्राय करून बघ म्हणून. तर त्यामुळेच तिने इथं हा कलर वेअर केलेला आहे. आणि तो कसा दिसतोय ना तो कमेंट करून नक्की सांगा मला. आणि आता केक कट झालेला आहे आणि खुशीला आणि ओजस्वीला भरवलेला आहे. तर ही 2 मुलं आल्यापासून ना घरात एकदम असं आनंदाचं वातावरण आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आम्हाला ना लहान मुलं किती आवडतात, आहुणला आणि कांचनला. आणि खूप छान असं बर्थडेचं सेलिब्रेशन झालं. म्हणजे कसं फॅमिली असली ना तर आपण कुठेही असो बर्थडे छानच होतो. आता आमच्या माझ्या सासरच्या फॅमिलीला पण आम्ही खूप मिस केलं म्हणा की ते सगळे नाही आहेत म्हणून. तर कधी पण केक कट करू द्या ॲनिव्हर्सरीचा. आहोंची पहिली गडबड असते की ये इकडे केक भरवते, इकडे केक भरवतो. मग ती माझी ॲनिव्हर्सरी असली तरी कांचनला तसं म्हणतात ये तुला पहिला केक भरवतो. आणि कांचन आम्ही तर एकत्रच केक कट करतो, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मग त्यांची ॲनिव्हर्सरी असली तर ते मला म्हणतात की ये तुला केक भरवतो. तर असं असतं त्यांचं. दोघींकडे पण ना फंक्शन कोणतंही असो दोघींकडे समान लक्ष असतं त्यांचं. तर आता ही 2 छोटी मुलं होती त्याच्यामुळे मी यांच्यासोबत तुम्हाला केक कट करताना दिसली. हॅपी ॲनिव्हर्सरी. खूप शुभेच्छा. मराठीमधनं लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हार्दिक तर गेल्या वर्षी पण राहुलने विश केलं होतं. तर मी त्यांना म्हणत होते की जसं गेल्या वर्षी विश केलं ना तसं तुम्ही यावर्षी पण करा. तर सगळ्यांनी आम्हाला छान छान शुभेच्छा दिल्या. आणि स्वयंपाक बनवायला खूप उशीर झाला. खरं तर आम्ही फक्त केक कट करायचं असं नियोजन होतं पण खूप वेळ झाला बनवायला. आणि नंतर पुरी भाजीचा बेत होता पण सगळे काही थांबले नाहीत. ते म्हटले जातो आम्ही घरी. म्हणजे जवळजवळ 10 वाजले होते. त्यामुळे मग त्यांनी फक्त केक वगैरेच खाल्ला आणि नाश्त्याला असं काहीतरी दिलं आणि मग ते गेले घरी. आणि नंतर मग आम्ही पुऱ्या केल्या, पुरी आणि भाजी. तर पुरी भाजीचाच बेत होता. खरं तर पोळ्या करायच्या होत्या पण परत आम्ही प्लॅन चेंज केला. पोळ्या नको करूयात म्हटलं, नंतर एका दिवशी करूया. तर नंतर मग आम्ही 10-10:30 वाजता पुरी आणि भाजी केली. जास्त काही बनवलं नाही, फक्त बटाटा शिजवून घेतला आणि मटकीचे मोड टाकून आपलं साधी भाजी करून घेतली. आणि नंतर मग पुऱ्या घेऊन खाल्ल्या. तर आबूला खूप आवडल्या पुरी आणि भाजी दोन्ही पण. आणि आबूचं पूर्ण नाव काय आहे हे पण विचारलं होतं. तर आबूचं पूर्ण नाव आहे आबोली, तर तिला आम्ही आबू म्हणतो. तर असा होता हा व्हिडिओ ॲनिव्हर्सरीचा. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.